मुळात कसं आहे की ह्या निवडणुकीच्या निकालानंतर आमच्या म्हणजे लोकप्रतिनिधी खासदार साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील ह्यांनी जनतेच्या कौलाचं त्या ठिकाणी कौल मान्य केलेला होता आणि जी काही समजा चुका असतील ते सिंहावलोकन करण्यासाठी देखील तयारी दर्शवलेली होती। या संदर्भातची वृत्त आपण माध्यम प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी प्रकाशित केलेली होती। परंतु असं असताना त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या निकालानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत असताना असं म्हणलं होतं की जनतेचा त्या म्हणजे ह्यांचा जो त्या ठिकाणी माज जनतेनं उतरवला किंवा ह्यांची काय अवकात आहे ह्या अशा जी शब्दरचना केली गेली किंवा त्यानंतर जे हे बॅनर प्रसिद्ध करण्यात आले की नाद करू नको बाळा, मला तर खरं असं वाटतं की ही शुद्ध बालिशपणा आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की जी एका वेळी तत्वानुसार चालणारी असेल किंवा एक चांगली पार्टी म्हणून बघण्याकडे जी दृष्टिकोन होता भारतीय जनता पार्टीकडं, तसं मला आता वाटतं ही सगळी बालिश गँग असल्यामुळं बालिश जनता पार्टी ही नामकरण करणं म्हणजे त्या ठिकाणी बरोबर होईल का असा देखील मला प्रश्न वाटायला, कारण खरंच शुद्ध बालिशपणा आहे। आणि मला असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणुकाचा त्या ठिकाणी उन्माद दाखवताय, मला एक सांगा, तुम्ही 2021ला जी नगरपालिकेची मुदत संपली 2021ला त्या ठिकाणी नगरपालिका घेण्याचं धाडस निवडणुकाचं दाखवलं का तुम्ही? त्याच्यानंतरनं तुम्ही महाराष्ट्र राज्यात त्या ठिकाणी ओबीसी मराठा वाद आणला, बरेच वाद आणले, त्याचबरोबर तारीख पे तारीख जसं म्हणतात तसं त्या ठिकाणी निवडणुकाच्या जाहीर करायच्या अगोदर तुम्ही म्हणजे सांगणार की ह्या महिन्यात त्या महिन्यात, आणि घोषणा निवडणूक आयोगानं करायची सोडून तुम्हीच घोषणा करणार की ह्या वेळेस निवडणुकाचा प्रोग्राम आहे। मग एकंदरीत दिसत असताना सुरुवातीला निवडणूक आयोग देखील त्या ठिकाणी तुमचाच प्रतिध्वनी म्हणून काम करते का असा देखील जनतेच्या मनात प्रश्न आहे। जनता असं खाजगीत बोलते आणि त्या दृष्टिकोनातून नंतरनं ज्यावेळेस तुम्ही वाटचाल केली, मला एक सांगा, 2 वर्ष म्हणजे महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासात कुठलीही निविदा प्रसिद्ध करण्यासाठी 144 कोटीच्या ज्या निविदेचा जे रस्ते कामाचा विषय होता 59 रस्त्याचा, मला सांगा त्याला स्थगिती कोणी दिली? स्थगिती तुमच्या वडिलांनी दिली, लक्षात घ्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संदर्भात अधिकृत वृत्त कोणी सांगितलं? पालकमंत्र्यांनी सांगितलं की राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडं पत्र देऊन त्या ठिकाणी स्थगितीची मागणी केली। मग मला एक सांगा, त्या ठिकाणी एका निष्पाप युवकाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, जनतेच्या मनात एक संभ्रम निर्माण करण्याचं जे काही काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलं की ह्या विकास कामाला त्या ठिकाणी खासदार आमदाराच्या वतीनं खीळ घालण्यात येत आहे, मला एक सांगा, तुम्ही एवढं निर्धास्ताने निर्डावलेले ज्या जनतेला तुम्ही म्हणजे गृहीतच धरला असं समजावं लागेल ना, ज्या जनतेच्या आधारावर तुम्ही म्हणताय जनता जनार्दन आहे, मग असं जर असेल तर हे आम्ही सुद्धा आता का बोलतो एक लक्ष द्या, तुमचं तर त्या ठिकाणी पितर वेळोवेळी उघडच केलेलं आहे, स्वतः पालकमंत्र्यांनी उघड केले, पण मला सांगा असं लगेच कुठला लय असा म्हणजे तूप खाल्ले की रूप म्हणल्यानंतर आज तुमची म्हणजे निवडणूक निकाल लागला, तुमचं सीट आलं की लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही स्थगिती उठवल्याचं पत्र काढताय आणि तुम्ही असं काय लय आम्ही कामाचे बहादर असल्यासारखं लगेच जागेवर जाकून असा म्हणजे तुम्हाला पत्रकारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला की तुमचा प्रोग्राम किंवा रोडमॅप काय आहे त्याच्यासाठी तुम्ही परत ती दिखाऊपणा केलेला आहे आणि जनतेला गृहीत धरण्याचं काम केलं आणि आमच्यावर रोष आला पाहिजे ह्या निवडणुकीच्या अनुषंगानंच ही जी 18 महिने तर निविदा उघडली नाही, त्याच्याबरोबर परतसुद्धा रस्ते वेळेत जे सुरुवात होणार होती त्याला स्थगिती दिली। मग एकूणच हा विजय जो आहे तो विजय तुम्ही जनतेला वेड्यात काढून पदरी घेतलेला आहे, वारे माप पैसा खर्च केला आहे तुम्ही। मला सांगा, साध्या धाराशिवसारख्या नगरपालिकेसाठी जर तुम्हाला 7-8 कोटी रुपये जर खर्च करावा लागत असेल तर मग मला सांगा ही तुमची ताकद आहे का? आणि तुम्ही कुठल्या आव्हानाची गोष्ट करताय हो मला सांगा? अर्ध्या हळकुंडाने राहिलेल्या माणसानं शिवसेनेला आव्हान देण्याची गोष्ट करू नये, लक्षात घ्या। आणि रडू नका, बाळासाहेब शिवसैनिक असलेले शिवसैनिक आहेत आम्ही, आम्हाला बाळासाहेबांनी आधी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी अन्याय तर सहन करायचाच नाही, परंतु त्यासोबत रडायचं नाही, लढायचं ही बाळासाहेबांची शिकवण आहे। आणि ह्याच बाळासाहेबांच्या खुशीत मुशीत तयार झालेले हे नेतृत्व आहे आणि ओमराजे असतील, कैलास पाटील असतील, हे शिवसेनेची वाटचाल त्या ठिकाणी प्रगल्भतेने पुढे ठेवतील। आणि तुम्ही अजून काय सांगताय नाव बदलतो, मला एक सांगा, तुम्ही 40 वर्ष सत्ता काबीज केली, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटी उडी केली आणि तुम्ही कुणाला साक्षी धरून पक्ष फोडायला साक्षी धरून आव्हान देतो मी देवाभाऊंना साक्षी ठेवून, त्या गिरीश महाजनांना त्या ठिकाणी म्हणले बघा तपोवनात कुणीतरी झाडं तोडल्यावर लाकूड तोडाय म्हणल्यावर त्यांच्या फार त्यांना म्हणजे काळजाला लागलं होतं, तसं ह्या पक्ष फोड्यानं अख्खा पक्ष फोडला। निवडणुका तुम्ही 4-4, 5-5 वर्ष पैशाचा वापर केला,
प्रभाग रचना जर बघितली तर मला सांगा, आक्षेप नोंदवलेले प्रभागातले जे मतदार एका प्रभागातले दुसरीकडे गेले प्रभागातले मतदार, त्या प्रभागातले मतदारसुद्धा तुम्ही माघारी घेतले नाहीत, लक्षात घ्या. काय मग तुम्ही जिथं प्राबल्य होतं, तुम्हाला माहीत होतं ऑलरेडी की शिवसेनेची ताकद आहे नगरपालिकेमध्ये, मतदार त्या ठिकाणी आले नाहीत, 4-4, 5-5 किलोमीटर एका प्रभागातला दुसऱ्या प्रभागातला टाकला. मला सांगा, ही लोकशाहीचा खून नाही का? आणि तुम्ही कुठल्या आव्हानाची गोष्ट करताय मला सांगा? भाजप म्हणून तुमचं काय अस्तित्व आहे मला सांगा? तिकडं तुम्ही रवी सरच्या मुलाचा तिथं विजय आहे, इकडं तानाजी सावंत साहेब जे असतील त्यांच्या माध्यमातून जाकीर यांचा विजय असेल, त्याचबरोबर बुमला असेल, वैयक्तिक तुम्ही समजा इथं काय बापू पाटील तिकडं असतील काय. मग एकूणच ह्या सगळ्या ह्याच्यावर जर तुम्ही आमच्या जी काय शिवसेनेतून जी नवीन तयार झालेल्या शिंदे गटात त्याच्या माध्यमातून आव्हान देता का? मला एक सांगा, तुम्ही पैशाचा वापर करू नका त्या ठिकाणी. आणि तुमची जर एवढीच हिंमत असेल तर ठेवा, बाकीच्या राज्यात देशात कुठं समजा निवडणूक तुम्हाला खुमखुमी आहे ना समजा आव्हान द्यायची, तर माझं असं आव्हान आहे स्पष्ट, जनतेला तुम्ही आव्हान करा की त्या ठिकाणी आम्ही पैशाचा वापर करणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य देशात नसेल, राज्यात कुठल्या महानगरपालिकेला किंवा जिल्हा परिषदला जर घेणं शक्य नसेल, तर एकाच मतदारसंघापुरतं तुम्ही निवडणूक आयोगाला पत्र द्या, आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देऊ, आणि तुम्ही ठरवा की एखाद्या झेडपी मतदारसंघात तिथं फक्त बॅलेटवर निवडणूक होऊ द्या. आणि या मैदानात तुम्ही स्वतःने देताय ना अध्यक्षपदास, तुमचाही जाहीर करा अध्यक्ष माणूस त्याच झेडपी गटात लढवा. अशी तर काही तरतूद नाही, पण तुम्ही जाहीर करा, आम्ही आमचा माणूस जाहीर करू आणि होऊ द्या मैदानात, या रिंगणात, आणि तुम्ही स्वतःच उमेदवारी भरा. बघू मग काय होते. उगाच सगळ्यालाच बोलता येत असतं आणि अर्ध्या हळकुंडांना हल्ल्याप्रमाणे उगाच बोलाची कडी बोलाची भात. आता कामावर लक्ष द्यावं त्यांनी, आणि जी काही टीका टिप्पणी असेल किंवा ही बाळफीळ ही जी आहे तुमची राजकीय मॅच्युरिटी ह्याच्यातून दिसते. आपलं उगं कशाला बौद्धिक दिवाळखोरी करतायत. त्याच्यामुळं माझं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या कामाला लागा, आम्ही आमच्या कामाला लागलो.